देश आज निराश आहे, कारण सरकारला ना अर्थव्यवस्थेची चिंता आहे ना घसरत्या रुपयाची. सरकार फक्त आपली खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. आता हे वक्तव्य आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं. आता त्यांनी हे वक्तव्य 2013 मध्ये केलं होतं, जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. आणि त्या काळात मोदींनी घसरत्या रुपयावरून पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना टार्गेट करणारी अनेक विधानं केलेली होती. आता त्यानंतर मनमोहन सिंग यांनी रुपया दोघांनीही आपला आवाज गमावलाय असे मोदी एकदा म्हणाले होते. आणि डॉलरच्या तुलनेत जे रुपयाला मजबूती करण्यासाठी जे केंद्र सरकार कोणतेही पाऊल उचलत नसल्याची टीका मोदींनी तेव्हा करायचे. आता या सगळ्यांची आठवण काढण्यामागचं कारण म्हणजे या सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयांची होत असलेली जी काही प्रचंड घसरण आहे ती आहे. आता 3 डिसेंबरला डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर होता 90.12 च्या सुमारास होता. आता ऑल टाइम लो म्हणजे सर्वात निचांकी दर मानला गेलेला होता. आणि गेल्या 10 वर्षात भारतीय रुपया तब्बल 30% घसरलाय. स्वातंत्र्यानंतर रुपयाची एवढी घसरण कधीही झाली नव्हती. आणि तेव्हापासूनच चर्चा सुरू आहे ती म्हणजे मोदींच्या काळात रुपया बुडाल्याची आणि मनमोहन सिंग यांच्या काळापेक्षा मोदींच्या काळात रुपयाची जास्त घसरण झाली असं आता बोललं जाते. आता ही चर्चा नेमकी काय आहे आणि मनमोहन सिंग यांच्या काळात रुपयाचं मूल्य किती होतं आणि मोदींच्या काळात रुपया किती घसरला यामागची जी काही कारणं आहे व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी संदेश आणि तुम्ही पाहता लोकमंच. आता मित्रांनो, सगळ्यात आधी मनमोहन सिंग यांच्या काळात रुपयाची स्थिती काय होती हेच थोडं समजून घेऊया. आता मनमोहन सिंग 2004 मध्ये देशांचे पंतप्रधान बनलेले होते आणि त्यावेळी जी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर होता 45.32 एवढा होता. 2014 मध्ये त्यांनी पंतप्रधान पद सोडलं आणि त्यावेळी रुपयाचा दर 60च्या आसपास होता. आता म्हणजेच भारताचं चलन हे 15 रुपयांनी कमजोर झालेलं होतं. आणि पण मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातल्या पहिल्या 7 वर्षात रुपया प्रचंड स्टेबल होता. आणि त्यानंतर 2011 मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर हा 46च्या आसपास होता. आणि त्यानंतर मनमोहन सिंग यांच्या काळात रुपयाची जी काही घसरण झाली ती 2011 ते 2014च्या दरम्यान झालेली होती. पण मोदींच्या काळाचा विचार केला तर गेल्या 11 वर्षातील स्थिती खूप फार चिंताजनक दिसल्याचं दिसते. आणि या 11 वर्षात रुपयाची ऐतिहासिक घसरण झालेली आहे. आणि 2025 मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाची जी सरासरी दर होता तो 88.72 इतका होता. आणि येत्या काही काळात हा दर 90च्या वर गेलेला दिसतोय. आता मित्रांनो, म्हणजेच गेल्या 11 वर्षात चलन तब्बल 30 रुपयांनी कमजोर झाले. आणि मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाची तुलना केली तर फक्त हा सहज लक्षात येतो. आणि त्यामुळे मनमोहन सिंग यांनी रुपया सावरला होता पण मोदींनी तो बुडवला अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. आणि आता यासाठी कोणते घटक जबाबदार आहेत आणि मनमोहन सिंग यांच्या काळात रुपया स्थिर का होता आणि मोदींच्या काळात रुपयांची एवढी घसरण का झाली ते पाहूया. आता मित्रांनो, मनमोहन सिंग यांच्या पहिल्या कार्यकाळात देशात परकीय भांडवलांचा ओघ प्रचंड वाढत होता. आणि त्यामुळे त्या सरकारने परकीय गुंतवणुकीसाठी अनेक क्षेत्र खुली केलेली होती. आणि यामध्ये ते टेलिकॉम, रिटेल, सिव्हिल्स, एव्हिएशन, इन्शुरन्स यांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होता. आणि यामुळे झालं काय तर देशात डॉलरचा फ्लो वाढलाय आणि त्यामुळे गुंतवणुकीसाठी वातावरण चांगलं बनलं. आणि याच काळात देशाचे IT सेक्टरमध्ये बूम झाला होता आणि अनेक ग्लोबल इन्व्हेस्टरनी भारतीय बाजारात पैसे ओतले होते. आणि या गुंतवणुकीमुळे रुपया मजबूत झाला. आणि त्यानंतर 2007 मध्ये तर डॉलरच्या तुलनेत रुपया 41 पर्यंत मजबूत झाला होता. आणि 2008 मध्ये जगभरात आर्थिक मंदी आली आणि याचा फटका अमेरिकेसह अनेक मोठ्या देशांना बसला. पण भारत या मंदीतूनही सावरला आणि भारतीय रुपयावर जागतिक मंदीचा फारसा परिणाम जाणवलाच नाही. आणि त्या काळात RBI व्याजदर कमी केलं होतं आणि बँकांना कर्ज देण्यासाठी जास्तीचे पैसे पुरवले. चीन, जर्मनी, जपान यासारख्या देशाची ही अर्थव्यवस्था निर्यातीवर अवलंबून आहे. आणि आता त्यामुळे जागतिक मंदीचा फटका या देशांना बसला. पण जी भारताची अर्थव्यवस्था निर्यातीवर फारशी अवलंबून नव्हती आणि त्यामुळे जगभरात मंदी आली तरीही आपली अर्थव्यवस्था आणि रुपया मजबूत राहिला. पण भारतीय रुपयाला 2011 पासून हादरे बसायला सुरू झाले. आता यामागची कारण वैश्विक होती. 2011 मध्ये जागतिक मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किमती अचानक वाढल्या आणि 2011 फेब्रुवारी महिन्यात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल $95 पर्यंत पोहोचला होता. आणि त्यावरील अरब देशामध्ये झालेल्या क्रांतीमुळे हे घडून आलं होतं की भारत आपल्याला लागणार बहुतांश तेल हे बाहेरून आयात करत होता आणि हा व्यापार डॉलरमध्येच होतो. पण कच्च्या तेलाच्या किमती अचानक वाढल्यामुळे व्यापार तूट वाढली आणि त्याचा परिणाम रुपयावर होऊ लागला. आता त्यामुळे 2011 पासून ज्या डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर व्हायला लागला आणि 2012 मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर 53 इतका होता.
आता 2014 मध्ये तो 62 पर्यंत गेला, म्हणजेच रुपयाची फक्त 3 वर्षात एवढी मोठी घसरण झालेली होती. आता त्यानंतर मोदींच्या पुढच्या 11 वर्षाच्या काळात काय घडलं ते मी तुम्हाला सांगतो. आता नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यावरही भारताची अन्य देशाकडून होत असलेली आयात कमी झालेली नव्हती. आता उलट ती वाढल्याचं चित्र दिसू लागलं. आता गेल्या 11 वर्षात जी भारताची कच्च्या तेलाची आयात ही प्रचंड वाढलेली होती. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामधली आयात वाढली आणि सोबतच जे संरक्षण क्षेत्रातही राफेल सारख्या विमानामुळे आयातीचं प्रमाण वाढलं गेलं. आणि त्यानंतर 2014 मध्ये भारताची व्यापार तूट $60 बिलियन आसपास होती. 2013 मध्ये हा आकडा वाढून $76 बिलियन पर्यंत पोहोचला गेला. याचा अर्थ काय, जर त्या प्रमाणात भारताची आयात वाढली तर त्या प्रमाणात देखील वाढली गेली नाही. आता गेल्या 11 वर्षात भारताची आयात जास्त वाढल्याने डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याचं दिसतंय. आता या काळात आरबीआयच्या पॉलिसीचा परिणामही जे भारतीय रुपयावर झाला आणि 2016 पासून आरबीआय महागाईवर नियंत्रण ठेवण्याकडे जास्त लक्ष दिलं. मोदी सरकारने घेतलेल्या धोरणात्मक निर्णय याआधी मनमोहन सिंग यांच्या या काळात आरबीआय रुपयाला प्रोटेक्ट करण्यासाठी आक्रमकपणे हस्तक्षेप करायचे, पण ज्या मोदींच्या काळात आरबीआय महागाई दर स्थिर ठेवण्यासाठी रुपया हळूहळू कमकुवत करत चालला आहे. आता हे धोरण स्वीकारलं 2014च्या सुरुवातीला. आता एक वेळ देशाच्या महागाईचा दर 9% गेलेला होता, पण 2024 पर्यंत ह्या महागाईचा दर 5% आसपास आलेला आहे. आता मित्रांनो, जर हे धोरण तसं काही वाईट नाही, पण यामुळे दरवर्षी रुपयाची सातत्याने घसरण होते ही रियालिटी आहे. आणि गेल्या 5 वर्षात कोविड महामारी, रशिया युक्रेन युद्ध, इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष, आता यासारख्या ग्लोबल क्राईसचा फटकाही भारतीय अर्थव्यवस्थेला बसला होता. आता भारताची आयात खूप जास्त आहे आणि या देशांतर्गत उत्पादन कमी असल्यामुळे या क्राईसचा थेट परिणाम भारतावर झाला. आता डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होण्यासाठी या घटकाचाही कारणीभूत ठरलेले आहेत. आता एकूणच काय तर आपण मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाची तुलना केली तर दोन्ही मधला फरक हा स्पष्टपणे दिसून येतो. मनमोहन सिंग हे स्वतः जगप्रसिद्ध अर्थतज्ञ होते, सगळ्यांना माहिती आहे, आणि ते अर्थमंत्री असताना 1991 मध्ये भारताने आपली अर्थव्यवस्था जगासाठी खुली केलेली होती आणि पंतप्रधान म्हणून त्यांच्या या पहिल्या कार्यकाळातही रुपया डॉलरच्या तुलनेत चांगला स्थिर होता. पण दुसऱ्या कार्यकाळात घडलेल्या काही घटकांचा फटका रुपयाला बसलेला होता आणि तेव्हापासून जी रुपयाची जी घसरण चालू होती ती आजही कायम आहे. आता मित्रांनो, याच्यावर जर नियंत्रण ठेवायची पॉलिसी स्वीकारल्याने रुपयाची घसरण होत राहिली. आता रुपया इतिहासात पहिल्यांदाच 90च्या वर गेलेला आपल्याला दिसतोय. आता तुम्हाला या बाबतीत काय वाटतं आणि मनमोहन सिंग यांनी रुपयाला कसं सावरलं होतं, पण मोदींनी तो बुडवला का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या लोकमंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.